अजूनही मनात जळजळत्या मस्तराची आग पेटलेली असतानाच त्याने पाहिलं, तो अनोळखी पुरुष श्रेयाच्या ओठावर हलकासा स्पर्श करून मागे सरकला. लगेचच दुसरा एक पुरुष गर्दीतून पुढे आला. त्याने श्रेयाचा नाजूक हात आपल्या मानेभोवती ठेवला आणि स्वतःचे हात तिच्या बारीक कमरेभोवती सरकवले. ऑर्केस्ट्रातून उमटणाऱ्या मंद, सुरेल संगीतात ते दोघं डोलू लागले. श्रेयाच्या ओठावर खुललेले ते हास्य सभागृहातील झगमगत्या झुंबरांनाही हरवत होतं. तिचा तो आनंदी चेहऱ्याच्या कपाळावर गडद आठ्या उमटत होता. त्याने अगदी तिला एवढं आनंदात पाहिलं नव्हतं. गाणं संपल्यावर त्या माणसाने श्रेयाच्या गालावर ओठ टेकवले आणि बाजूला झाला. पण क्षणभरातच तिसरा महागडा टक्सिडो घातलेला तरुण तिच्या समोर आला. अर्जुनच्या मनात मोजत होता. 1, 2, 3, 7 पुरुष तिच्याबरोबर नाचले होते. प्रत्येकाच्या नजरेत तिच्याबद्दलचं प्रेम दाटून आलं होतं. प्रत्येकानं गाणं संपल्यावर तिच्या गालावर किस दिलं होतं. हे नुसतं मित्र नाहीत याची त्याला खात्री होती. पहिलाच जो पुरुष श्रेयाच्या ओठावर हलकं किस घेऊन गेला, तोच का तिचा प्रियकर? की दुसरा? की शेवटचा? तो तरुण ज्याच्या डोळ्यात पाहताना श्रेया स्वतःचं मन हरवून बसली होती. कोणत्या पुरुषावरती जीवापाड प्रेम करते हे तो ओळखू शकत नव्हता. मूर्ख, त्याच्या तोंडातून निश्वास बाहेर पडला. तो टेबलावर ठेवलेल्या ओळकाचा शेवटचा घोट पिऊन रिकामा ग्लास ठेवून उठला आणि सभागृहातून बाहेर पडला. बाहेरील बाल्कनीत आल्यावर त्याने रेलिंग पकडून वर आकाशाकडे नजर केली. लाखो तारे आकाशात झगमगत होते. माणिक, निळमणी, हिरा. पण त्याच्या डोळ्यात केवळ एकच प्रश्न होता, श्रेया जिवंत कशी? त्याला आठवलं, तो शोकमग्न उभा असताना तिचं शवपेटीतलं शरीर जमिनीत उतरवलं गेलं होतं. त्याने तिच्या मृत्यूवर रडून रडून आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. पण ती तर आता समोर हसत होती, आनंदात जगत होती. जणू काही त्याने काय भोगलं त्याची तिला पर्वाच नव्हती. एकाएकी त्याच्या मनात तीव्र राग उचलला. त्याला आठवलं, तिने घटस्फोटाचे कागद त्यांच्यापर्यंत पोहोचवले होते. त्याने तिला सांगितलं होतं, मी परत आलो की आपण बोलू, सगळं ठीक करू. पण तो परत येईपर्यंत तिच्या सही सकटचे घटस्फोटाचे कागद त्याच्या समोर होते. त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याने कधीच त्याच्यावर प्रेम केलं नव्हतं, तो स्वतःलाच सांगू लागला. तरीही तो तिला परावृत्त करायची आशा करत होता. पण अचानक आगीने तिचं जीवन संपवलं असं समजलं. पण आता तो स्पष्ट पाहत होता, श्रेयाने स्वतःचा मृत्यू बनावट केला होता त्याच्या आयुष्यातून कायमची नाहीशी होण्यासाठी. त्याला हसू आलं. वा, ऑस्कर द्यायला हवं तुला श्रेया, तो स्वतःशी म्हणाला. पण तिने आता स्वतःचं नवीन जीवन उभारलं होतं. ती त्याच्याशिवाय सुखात होती आणि त्यालाही तसंच जगायला हवं. त्याने ठामपणे मागे वळून पाहिलं नाही. जलद पावलांनी पुढे चालत जाताना त्याच्या मनात फक्त एक शब्द घुमत होता, गुड बाय श्रेया. अर्जुनच्या मॅन्शनमध्ये पोहोचताच त्याच्या कानावर प्रियाचा आरडाओरडा आदळला. अर्जुन, कुठं गेला होतास तू? तो तिच्याकडे दुर्लक्ष करून सरळ आपल्या खोलीत गेला. तो वाद घालण्याच्या मूडमध्ये नव्हता. प्रिया गर्भवती होती आणि त्याला तिचा अपाय करायचा नव्हता. त्याला ठाऊक होतं, तो त्या बाळाचा पिता नव्हता. त्याने कधी तिला स्पर्शही केलं नव्हतं. त्याला माहीत होतं, ती त्याच्या सावत्र भावाच्या शय्येत झोपायची. मला उत्तर देशील की नाही तू? प्रिया त्याच्या मागोमाग आली. मी काय करतो, कुठे जातो, तुला का सांगावं? तू माझी आई नाहीस. अर्जुनचा आवाज पेटून उठला. बस झालं तुझं ओरडणं. मी तुझ्या आदेशाचा गुलाम नाही. कंटाळलोय मी. तू परत त्या कामिनीला भेटायला गेला होतास ना? प्रियाचा चेहरा लालबुंद झाला. अर्जुन शांत स्वरात म्हणाला, जरी गेलो तरी काय, तू माझ्या भावाला गुपचूप भेटतेस, मग मी का नाही? प्रियाचे डोळे विस्फारले. तिला धक्का बसला. त्याला सगळं माहीत होतं. आश्चर्य वाटते. तुला वाटलं मी मूर्ख आहे, काहीच समजत नाही, तो गुरगुरला. बावळट, अर्जुन तुझ्याशी लग्न केलं ही माझी सर्वात मोठी चूक. तो हसला. चूक नाही, कपट होतं ते. तू लोकांना फसवलंस, वडिलांना फसवलं, मला जबरदस्तीने लग्न लावून दिलंस. जर वडिलांची शेवटची इच्छा नसती तर मी कधीच तुला पत्नी मानलं नसतं. जा रे नरकात. ती आरडली आणि दार आपटून बाहेर गेली. अर्जुनने कडवट हास्य करत तिच्या मागे ओरडलं, तू माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त केलं आहेस प्रिया. तो एकटक भिंतीवर लटकलेल्या वडिलांच्या फोटोला पाहू लागला. हे सगळं तुझ्यामुळे झालं बाबा. तुझ्या शेवटच्या इच्छेमुळे मी या स्त्रीशी बांधला गेलो. पण तुला दोष कसा देऊ? तू जगणार नव्हतास म्हणून मी मान्य केलं. तो शांतपणे वाईनचा ग्लास ओतून बाल्कनीत बसला. आकाशात पसरलेल्या तारकाकडे पाहत मनात कुजबुजला. मी खलनायक नाही, पण सगळे मला खलनायक समजतात. कुणीच माझी कहाणी ऐकली नाही. जा हो लोकांनो, तुमच्या न्यायाला
मूर्खाला, तुम्हाला फक्त नाव माहिती आहे, कहाणी नाही. त्या रात्री मला झोप लागलीच नाही. संपूर्ण दिवस मी थकले होते. 6 भावांबरोबर नाचून, पाहुण्यांचं स्वागत करून आणि नंतर त्यांच्याशी गप्पा मारून. तरीही झोप मात्र डोळ्याला लागत नव्हती. पलंगावर हातपाय पसरून मी छताकडे एकटक पाहत पडले होते. डोक्यात मात्र सतत त्या पार्टीच्या आठवणीची गाडी फिरत होती. विशेषतः माझ्या माजी पतीला पाहिल्यापासूनची. माझ्या शेजारी शिवाली गाढ झोपली होती. मला देखील झोप यावी, मनाला थोडा विसावा मिळावा अशी इच्छा होती. पण मी कितीही प्रयत्न केले तरी झोप दुरावलेलीच राहिली. डोळे मिटले की पुन्हा त्याचाच चेहरा दिसायचा. अर्जुन, त्याच्या हॅझल हिरव्या डोळ्यात उसळणारा जंगली संताप. पण त्या रागाआधी मला इतर भाव नाही दिसल्या होत्या. विश्वासघात, वेदना, हानी, पराभव. पण पुढच्या क्षणी त्या सगळ्यांना संतापाने ग्रासलं. तो मला अशा नजरेने कसा काय पाहू शकतो? त्यानेच तर माझा विश्वासघात केला होता. त्यानेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. मग तोच मला विसरल्यासारखा पाठमोरा कसा काय चालू लागला? उलट मला त्याच्याकडे तसं वागायचा अधिकार होता. मी सुद्धा माणूस आहे, माझ्याही भावना आहेत. मग त्याने मला त्या नजरेने भोसकलं. जणू माझं अस्तित्व संपलं आहे. हे इतकं असह्य का वाटलं? काय त्याला असं वाटतंय की मी माझा मृत्यू बनावट केला होता? किंवा त्याला राग येतोय कारण त्याची प्रिय हॉटेल आता माझ्या नावावर आले आहे? जे काही असो, त्याला माझ्याकडे विश्वासघात झाल्यासारखं बघण्याचा अजिबात अधिकार नाही. जर त्याला माहीत असतं की त्याची सध्याची बायकोच मला अपहरण करून मारायचा प्रयत्न करत होती, तर तो अजूनही माझ्या डोळ्यात तसा पाहू शकला असता का? मी पलंगावर तळमळत होते. देवाचे आभार की माझ्या अस्वस्थतेने शिवालीची झोप मोडली नाही. शेवटी मेंढ्या मोजत मोजत मी डोळे मिटले. जांभई फुटली, नकळत पापण्या जड झाल्या आणि मी झोपून गेले. पुढच्या सकाळी खिडकीच्या पडद्यातून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने माझी झोप मोडली. तेजस्वी प्रकाशाने डोळे परत मिटावे लागले. रात्री 2दा शिवाली रडली होती. पहिल्यांदा रात्री 1च्या सुमारास, मग पुन्हा जवळजवळ 4च्या सुमारास. त्यामुळे ती अजूनही झोपलेली आहे यात मला आश्चर्य वाटलं नाही. मी अलगद उठले, तिला जागं न करता. रोजप्रमाणे काही मिनिटं अंग वाकून स्ट्रेचिंग सुरू केलं. तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली. या आत, मी म्हणाले. आई आत आली. शिवाली अजून झोपले का? हो आई, काल रात्री ती 2दा रडली होती. अजून तासभर तरी झोपेन. आई पलंगाच्या कडेला बसली आणि आपल्या नातीला पाहत मंद हसली. तिच्या डोळ्यात प्रेमाची चमक होती. थोड्या शांततेनंतर ती माझ्याकडे वळली. तू मागच्या आठवड्यात सांगितलं होतंस की आज तू तुझ्या आईवडिलांच्या स्मारकाला भेट द्यायला जाणार आहेस, म्हणूनच मी आली. शिवालीकडे लक्ष देईन. तू तयारी कर. मी कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिलं. धन्यवाद आई, मी कुजबुजले आणि आंघोळीला गेले. सकाळी 10:30च्या सुमारास मी माझ्या नवीन लॅम्बोर्गिनीने घर सोडलं. आभाळात तेजस्वी सूर्य छान दिवसाची चाहूल देत होता. मी शिवालीला आईकडेच सोडून आले, कारण मला 3 टोपल्या फुलांच्या, एक आईसाठी, एक वडिलांसाठी, एक माझा मुलगा दिव्यांशसाठी घेऊन स्मशानभूमीत जायचं होतं. मेणबत्त्याही नेल्या होत्या. वर्षभरानंतर मी त्यांच्या स्मारकाला भेट देणार होते. गाडी थांबवली तेव्हा पार्किंगजवळ एकच दुसरी कार उभी होती. गडद करड्या रंगाची देखणी फरारी. ही कार इथे कोणाची? मी मनातच विचारलं, पण प्रश्न अनुत्तरितच राहिला. गाडीचं दार उघडून मी फुलांच्या टोपल्या उचलल्या आणि स्मशानभूमीच्या नव्या पांढऱ्या गेटमधून आत गेले. सगळं पूर्वीसारखं होतं. फक्त एका ठिकाणी नवीन बदल होता. आईवडिलांच्या स्मारकासमोर पोहोचले तेव्हा माझ्या नजरेत आलं, तेथे आधीच कुणीतरी ताजं फुलांचं गुच्छ ठेवून गेलं होतं. दिव्यांशच्या स्मारकावरही तसाच एक गुच्छ होता. कुठल्या दयाळू मनुष्य असेल हा? त्याला प्रत्यक्ष भेटून धन्यवाद द्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. मी विचार केला. मी माझ्या आणलेल्या टोपल्या त्यांच्या स्मारकावर ठेवल्या आणि पांढऱ्या मेणबत्त्या पेटवल्या. डोळे मिटून प्रार्थना सुरू केली. शाश्वत विसावा दे प्रभो त्यांच्या आत्म्याला आणि तुझ्या प्रकाशात त्यांना कायमचं विसर्जन लाभो. प्रार्थना संपवून डोळे उघडले आणि मला अचानक जाणवलं, मी एकटी नाहीये. थोडं लांब, जिथं वर्षभरापूर्वी मोकळं मैदान होतं, तिथं आता एक खाजगी स्मारकगृह उभं होतं. त्याच्यासमोर एक पुरुष उभा होता, जणू एखादा देवदूत. काळा बिझनेस सूट घातलेला, उंच, देखणा. तो गुलाबाचा गुच्छ त्या स्मारकासमोर ठेवण्यासाठी वाकला आणि तेव्हा माझ्या डोळ्यांना त्याचा चेहरा दिसला. माझ्या तोंडून एक अर्थ उसासा बाहेर पडला. तो माझा माजी पत्नी होता, अर्जुन. क्षणात माझं शांत मन पुन्हा खळबळून उठलं. भेट टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नियती आमचं मार्ग पुन्हा पुन्हा एकत्र आणत होती. अर्जुनला सामोरं जाणं अटळ होतं.